चांगला बातमी संघ सभासद झालो आज 24 वर्षापूर्वी आणि बातमी संघाचं काम चालू आहे. भारतीय मजदूर संघाचा भारत माता की भारत माता की मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा या वर्षामध्ये आपण करायचो 70 वर्षात पदार्पण असताना 70 आपल्या जिल्ह्याला सांगितलं की 70 जण एक सातारा तासाळीच्या माडीचे शिरवळ आहे खंडाळा आहे ही सातारच्या. नमस्कार, वंदना कामटे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशी भारतीय मजदूर संघाची जबाबदारी आहे. आज या 23 जुलैच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा इथल्या कार्यक्रमात मी उपस्थित आहे. तर 23 जुलै 1955 रोजी श्रद्धेय श्री दत्तोपंत ठेंगडी यांनी भोपाळ इथे भारतीय मजदूर संघाची स्थापना केली. या मजदूर संघाच्या म्हणजे कामगार चळवळीच्या स्थापनेमागचा उद्देश हा फक्त कामगारांचे प्रश्न सोडवणं आणि त्यांच्या आर्थिक आणि इतर सामाजिक स्तराचे उन्नयन करणं असा होता. त्या मजदूर संघाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेला अजूनही काही श्रम संघटना या अस्तित्वात होत्या, पण तरीही त्या सगळ्या संघटना कामगारांच्या हिताचं काम योग्य पद्धतीने करत नाहीत असा एक त्यांना लक्षात आल्यामुळे त्यांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली. भारतीय मजदूर संघ ही पूर्णपणे अराजकीय संघटना आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी ती बांधील नाही. रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन अशा पद्धतीने आम्ही चालतो. म्हणजे सत्तेवर कुठलाही पक्ष असेल किंवा एखाद्या उद्योगात कुठलीही मॅनेजमेंट असेल, त्यांनी जर कामगारांच्या हिताचे काही निर्णय घेतले तर भारतीय मजदूर संघ त्याला सपोर्ट करतो आणि जर त्यांचे निर्णय कामगारांच्या विरोधात असतील तर आम्ही सर्व ताकदीनिशी त्यांना विरोध करतो. अशी ही सगळ्यात वेगळी अशी भारतीय मजदूर संघाची संघटना आहे. 69 वर्ष पूर्ण करून आज आम्ही 70व्या वर्षात प्रवेश करत आहोत आणि त्यामुळे 70व्या वर्षामध्ये प्रवेश करताना भारतीय मजदूर संघ तळागाळात पोहोचवणं, शेवटच्या श्रमिकापर्यंत तो घेऊन जाणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि त्या निमित्ताने आणि त्या कारणासाठी आम्ही 23 जुलैचा हा जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये करतो. तसा साताऱ्यामध्येही हा कार्यक्रम झाला. सातारा हा अतिशय सक्षम जिल्हा आहे. तळागाळापर्यंत या जिल्ह्याचं काम चालू आहे. अतिशय उत्तम उत्साही कार्यकर्त्यांची टीम यांच्याकडे आहे. योग्य पद्धतीने निर्णय घेणारे आणि योग्य पद्धतीने ते निर्णय इम्प्लिमेंट करणारे असे पुढारी किंवा नेते मार्गदर्शक इथे आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्य काळात सातारा जिल्ह्याकडनं आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. या सगळ्या अपेक्षा सातारा जिल्हा पूर्ण करेल हे नक्की. आणि पुन्हा एकदा या सगळ्या कार्यक्रमाबद्दल सातारा जिल्ह्याचं मनापासून अभिनंदन महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र प्रदेशाचा महिला विभाग यांच्या वतीने. भारतीय मी शामराव गोळे जिल्हाध्यक्ष आणि नुकत्याच पंढरपूरचं अधिवेशन झालं तिथे 3 जिल्ह्याचे विभाग प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. मी आज या ठिकाणी भारतीय मजदूर संघाला 69 वर्ष पूर्ण होऊन 70व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्तानं सर्वांना निमंत्रित केलं होतं आम्ही जिल्हा म्हणून. प्रत्येक उद्योगाचा आज इथे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी आले आणि ठरवलं आम्ही उद्दिष्ट वर्षभराचं ते केंद्रानं आमच्या पुढे मांडलं आणि ते उद्दिष्ट 70 वर्षात 70 उपक्रम सगळ्या उद्योगातले त्यातले प्रयत्न नक्की आम्ही तिथं करणार आहोत. आणि त्या निमित्तानं सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो. आपलं हे काम आहे जे वेळात वेळ जेवढं जास्तीत जास्त आमचे सहकारी सगळे या निमित्ताने वेळ देणार आहे आम्हाला वर्षभर. जी 70 वर्षाच्या 23 जुलै 25 पर्यंत जे आम्ही रचना केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही हे सगळं उपक्रम राबवण्याचा प्रयत्न नक्की त्यांना करू. आणि ते या निमित्तानं सर्वांना जिल्ह्यातील सर्व कामगार सर्व जे सहकारी आमचे आहेत जे उद्दिष्ट आहेत सरकारी कामगार असतील किंवा सरकारी अधिकारी असतील यांनाही या निमित्तानं आम्ही हे करू इच्छितो की हे नक्की त्यांच्याकडनं आम्हाला सहकार्य मिळेल आणि आम्हाला उन्नती आमच्या उद्योगाची करण्याची जे हे मिळेल. त्यामुळं आम्ही सगळ्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा. आणि नमस्कार, मी रवींद्र राजाराम माडे,
सातारा भारतीय मजदूर संघ सातारा जिल्ह्याचा सचिव अशी माझ्याकडे जबाबदारी आहे. 23 जुलै 1955 साली भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली आणि आज 69 वर्ष पूर्ण करून 70व्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय. 70 वर्षात नवीन योजना आणणं, नवीन संघटना निर्माण करणं आणि भारतीय मजदूर संघ सातारा जिल्ह्याचं काम, प्रदेशाचं काम तळागाळात कामगारापर्यंत, श्रमिकापर्यंत पोहोचवणं असं एक भारतीय मजदूर संघाचं एक मोठं उद्दिष्ट घेऊन या ठिकाणी आम्ही सर्वजण टीम उपस्थित आहे. सातारा जिल्ह्याकडून खूप मोठे कार्यक्रम या ठिकाणी झाले, पुढं होणार आहेत. पुढचा पूर्ण आठवडा सातारा जिल्ह्यामध्ये 11ही तालुक्यामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन वर्धापन दिनाचा कार्यक्रम करणार आहोत. असे 100पेक्षा जास्त कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे. मोठे 3 कामगार मेळावे आपण या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये घेणार आहोत आणि भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून देशव्यापी आणि राज्यव्यापी त्याच्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही मोठं आंदोलन आम्ही करून सातारा जिल्ह्याच्या भारतीय मजदूर संघाचं एक चांगलं युनिट आपण या ठिकाणी आहे. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना भारतीय मजदूर संघ सातारा जिल्ह्याच्या वतीनं वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.